पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आलेत. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आलाय. त्यात 4 महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्यात. अहवालानुसार रुग्णाला 10 ते 20 लाख खर्च येईल त्याची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली होती. तसेच परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले होते असंही त्यात नमूद केलंय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने 4 मुद्द्यांवर भर दिलाय. समितीने म्हटले आहे की महिला रुग्णांसाठी 7 महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसूती धोकादायक होती. त्याची कल्पना देण्यात आली होती. जुळी मुले असूनही महिला 6 महिने तपासणीसाठी आली नव्हती. आगाऊ रक्कम मागितल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली. रुग्णाला 10 ते 20 लाख खर्च येईल. बाळांना 2-2.5 महिने रुग्णालयात ठेवावे लागेल. तुम्हाला जमेल तेवढे पैसे भरून दाखल व्हा असे सांगितल्याचे समितीने म्हटले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात काँग्रेस, शिवसेना, उभाटा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या पक्षाने शुक्रवारी रुग्णालयात आंदोलन केले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल समोर पैसा झाला मोठा, जीव झाला छोटा अशा घोषणा देत काँग्रेसने आंदोलन छेडले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ हॉस्पिटल समोर बोर्डावर शाई फेकली. युवक काँग्रेसकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोरील गेटच्या चौकशी कक्षाच्या काचा फोडण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रुग्णालयात मोठा राडा करण्यात आला. चिल्लर फेकून शिवसेना उभाटाने घटनेचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या रुग्णालयावर कारवाई करा, गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करणार असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अलंकार पोलीस ठाण्यात निवेदन दिलंय. सुषमा अंधारे यांनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाचा एक फोटो अपलोड केलाय. या फोटोमध्ये खालच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले याबाबत सविस्तर माहिती या फोटोमध्ये देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाउंडेशन हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौजे अरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. याशिवाय ट्रस्टने मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे असे सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सांगण्यात आले आहे. आता विचार करा, भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेल्याचं सांगितलं जातंय. काय करत आहे देवेंद्र फडणवीस असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे, पण त्यांच्या हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि डॉक्टर अशा पद्धतीने मोगलशाही करतात हे समाज मान्य करणार नाही, सरकार मान्य करणार नाही. अत्यंत कडक कारवाई होईल आणि जो डॉक्टर असेल, जे त्या ठिकाणी कर्मचारी असतील त्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळी गुन्हे दाखल करायचे असतील तर गुन्हे दाखल होतील, पण कोणी त्याला सोडणार नाही एवढं मी आश्वस्त करतो. जयंत पाटील यांनी या बाबतीत एक ट्विट केलं आहे आणि ट्विटद्वारे त्यांनी म्हटले आहे की धर्मादाय आयुक्त अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील रुग्णालयात 7 महिन्यांच्या गरोदर महिलेचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला. ही अतिशय धक्कादायक घटना आहे. मंत्रालयातून फोन गेला तरी उपचार केला गेला नाही म्हटल्यावर काय म्हणायचे? गरीब सामान्य रुग्णांचे हे काय ऐकतील? यातून राज्याच्या आरोग्य यंत्रणांची परिस्थिती काय आहे याचे उत्तर मिळते.
धर्मादाय आयुक्तांतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील बहुतांश रुग्णालयांची हीच अवस्था आहे। ज्या रुग्णालयात पैसे दिले जात नाहीत म्हणून उपचाराअभावी एक महिलेचा मृत्यू होतो, त्या रुग्णालयावर कडक कारवाई झालीच पाहिजे। त्याशिवाय धर्मादाय आयुक्तांतर्गत सुरू असणाऱ्या राज्यातील इतर रुग्णालयांचा देखील एकदा सर्वे करायला हवा। ज्या रुग्णालयात असे प्रकार आढळत असतील त्यांच्यावरही कडक कारवाई करावी, असे जयंत पाटलांनी म्हटले आहे। तर अमोल कोल्हे यांनी सुद्धा ट्विट करत दुःख व्यक्त केलंय। 7 महिन्यांची गरोदर असलेली एक भगिनी प्रचंड रक्तस्रावात वेदनांमध्ये विवळत होती। अशा वेळी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने 10 लाख भरले नाहीत म्हणून त्या भगिनीला मृत्यूच्या दाढेत ढकललं। ही घटना समाज म्हणून अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी, व्यवस्था म्हणून आपला नाकर्तेपणा उघड करणारी आहे। विशेष म्हणजे पीडित भगिनी ही सत्ताधारी आमदारांशी संबंधित होत्या। त्यांच्यावर उपचार करावेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विनंतीही करण्यात आली होती। तरीही हे धर्मादाय रुग्णालय आपल्या असंवेदनशील भूमिकेवर ठाम राहिले। या भगिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तिच्या जुळ्या बाळांनी डोळे उघडायच्या आत त्यांचे मातृछत्र हिरावून घेणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले ते पाहूया। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे। कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतो आहे। खरं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे अतिशय रेप्युटेड अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि स्वतः लता दीदींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबियांनी त्याच्या पाठीमागे सगळे आपले रिसोर्सेस उभे करून हे उभं केलं। पण ज्या प्रकारे तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ऍडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले, अशा प्रकारचा हा जो विषय या ठिकाणी आलेला आहे। लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे। विशेषतः धर्मादाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे, अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे। आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे, जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्यासोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मादाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ऍडमिट करून घेणं हे गरजेचं होतं। त्यामुळे एथिक्सचं पालन होतंय की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत। खरं म्हणजे स्वतः जो आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं, परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही आणि म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे। तर अशा प्रकारे हे जे प्रकरण आहे ते आता उघडकीस आले असून आता सर्वच पक्ष तसेच सामान्य नागरिक या प्रकरणाबाबत संतप्त झाल्याचे दिसून येते। न्यूज ब्युरो, किशोरी घायवट, टाइम महाराष्ट्र, मुंबई।